नमस्कार मंडळी, मी डॉक्टर अश्विनी जोशी पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत. तुम्ही दुःखी कशाला आहात? तुमच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स आहेत म्हणून का? तुम्ही दुसऱ्यांची आपली लाईफ कंपेअर करता म्हणून? आता हा एक छोटासाच टॉपिक आहे, पण खूप मोठा अर्थ आहे याच्यामध्ये. आणि याचं सगळ्यात मोठं कारण आहे सोशल मीडिया. सोशल मीडियावर लोक खूप सारे पोस्ट टाकतात, कधी व्हॉट्सॲप स्टेटसला, कधी इन्स्टावर, कधी फेसबुकला. आणि तुम्हाला असं वाटतं की तो मनुष्य खूप छान आपलं जीवन जगतोय आणि तुम्ही काही करत नाही आहे. असं अजिबात नाही आहे. कारण हे तुम्हाला माहिती नाही आहे की समोरचा जो आहे तो गेल्या 6 महिन्यामध्ये त्यांनी हे पोस्ट टाकलं आहे का 4 महिन्यामध्ये पोस्ट टाकला आहे का 3 महिन्यातच तो एकदा बाहेर गेला आहे घरातनं आणि तेव्हा त्यांनी पोस्ट टाकली आहे. याचा खरा अंदाज तुम्हाला अजिबात नाही आहे. त्यामुळे तुम्ही त्याच्याशी आपली लाईफ कंपेअर करणं सगळ्यात आधी तर बंद करा. तुम्ही आपल्या जगण्याचं आणि आपल्या लाईफचं कंपॅरिझन स्वतःशीच करा. तुम्ही काल काय करत होता आणि तुम्ही आज कसे आहात आणि आज काय करतायत याच्याशी तुम्हाला कंपॅरिझन करायला पाहिजे, ना की दुसऱ्यांशी करायला पाहिजे. कारण दुसरे लोक आपले लाईफचे फक्त हायलाईट्सच तुम्हाला दाखवतील. ते आपले स्ट्रगल तुम्हाला नाही सांगणार की ते काल ते रडले होते का परवा त्यांनी कोणाशी भांडण केलं होतं का ते 10 दिवस आजारी होते. हे ते तुम्हाला नाही सांगायला येणार. ते फक्त तुम्हाला हेच दाखवतील की आज मी केक कट केला किंवा आज मी आईस्क्रीम बाहेर खायला गेलो, है ना. तर ते आपल्या लाईफचे हायलाईट्स तुम्हाला सांगतात. तर त्याच्याकरता तुम्ही त्यांच्याशी आपल्या लाईफचं कंपॅरिझन करून आणि आपलं मन दुखावतायत, हे काही चांगलं नाही. तर ही सवय तुम्ही आजच बंद करा आणि तुम्हाला फक्त स्वतःशी कंपेअर करायचंय, दुसऱ्यांशी नाही. हे लक्षात घ्या. मित्रांनो, असेच आणखीनही व्हिडिओ पाहायला प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय, टेक केअर अँड बी सेफ.